आता तुम्ही मला सांगा एक गोष्ट. आपण जेव्हा देवाला काही नैवेद्य, काही पदार्थ, काही मिठाई, कोण नारळ, कोण ओटी, असं सगळं चढावे चढवतो, त्यांच्या पुढ्यात ठेवतो. तो देव आपली गाराने ऐकतो आणि चढावे आपण चढवून त्याच्याकडे आपण आपल्या चांगल्यासाठी, आपल्या घरामध्ये सुखसंपत्ती भरभराटी येण्यासाठी आपण जे करतो त्याच्या पुढे दानधर्म, 4 पैसा दानपेटीत टाकतो, चढवतो. मग आपण त्याच्या पुढे जो प्रसाद ठेवतो तो आपण 4 लोकांना वाटतो, सर्व लोकांना वाटतो. मग देवाच्या पुढे जे आपण पैसे ठेवतो ते मग आपण 4 लोकांना का नाही वाटत? का दुसऱ्यांना देत नाही? ते एकट्यानेच त्या मंदिरच्या पुजाऱ्यांनीच खावे. मग आपण प्रसाद सर्वांनी वाटून खाऊ शकतो. तर देवाला चढावा जे पैसे ठेवले ते पण सर्वांनी वाटूनच घ्या ना. बरोबर आहे ना? सांगा.